आपला मुलगा करेल की नाही, आपण एवढे पैसे टाकलेत तर तो अचीव करेल की नाही वगैरे. सो नमस्कार, माझं नाव अमेय महेंद्र अरुंदेकर आणि मी रिवास किचनचा ओनर आहे. सो बेसिकली रिवास किचनची जर्नी खूप इंटरेस्टिंग होती आणि स्टार्ट फ्रॉम जर बघायला गेलं तर लहानपणी आपल्याला स्कूलमध्ये जसं विचारतात की तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे, तर आपलं नॉर्मली उत्तर असतं की लाईक डॉक्टर्स किंवा कोण म्हणतो इंजिनियर किंवा लहान पायलट बनायचं आहे किंवा. आता तेव्हा निघालेला शब्द म्हणजे शेफ होता माझा. पण ती पुढे जाऊन लोक कम्प्लीट करतात की नाही करत, की म्हणजे लाईक जस्ट बोलायचं म्हणून बोलतात किंवा काय. सो हे खूप महत्त्वाचं असतं. पण शेफ म्हटलं की खूप जबाबदारी असते की लाईक म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये. जबाबदारी म्हटलं की पण ते कसं पार पडायचं, कसं करायचं, हे खूप महत्त्वाचं असतं. सो माझी जर्नी आणि माझा बॉर्न, मी 95 बॉर्न आहे आणि मी दादरचाच बॉर्न आहे आणि माझं गाव हे कोकणमधलं काय म्हणतात आपलं सावर्डेमधलं आहे मी. सो बेसिकली कसं आहे की मालवणी फूड आणि जसं कोकणातलं खाद्यपदार्थ वगैरे जर तुम्ही बघाल, एकंदरीत एवढा बूम झाला आणि एवढा वास्ट आहे ना, तर आपण जिथे जातो लाईक बेसिकली आपण बाहेर जातो, तर आता हल्ली आपण स्ट्रीट फूडला बघतो की तिकडे हल्ली खूप चायनीज मिळतं, लाईक फ्रँकीज मिळतं, नॉर्थ इंडियन फूड आहे, छोले वगैरे. पण अख्खा महाराष्ट्र सामावून घेतो आपल्या भारताला, तो म्हणजे आपण कोकण असतो आणि तो कधी आपण एक्सप्लोअर केलेला नसतो. आणि मला वाटतं की हे मूळ एकच रिझन असतं की आपलं कोकणाचं नाव कुठेतरी मोठं व्हावं, म्हणून हे रिवास किचन हे आपण सुरू केलं. आणि विविध प्रकारचे नॉनव्हेजमध्ये इकडे मालवणी फूड्स किंवा चिकन किमा म्हणा किंवा असंच मटणमध्ये, लिव्हरमध्ये जे काही आपल्या इकडे बनतं, हे सर्व आपलं जे मसाले आहेत किंवा काही गोष्टी आहेत, हे सर्व आपलं मालवणातून येतं. सो मालवण हे एक मूळ कारण आहे रिवास किचनचं. जसं माझं पर्सनली जर मला विचारलं की हे रिवास किचन हे नाव कसं पडलं, तर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही. तर असंच मी एकदा म्हणजे झोपलो होतो आणि मला एक स्वप्न पडलं. जसं प्रत्येकाला पडतातच नाही माहीत नाही, बट एक स्वप्न पडलं होतं की त्या स्वप्नामध्ये एका मुलीबरोबर मी डेटला गेलो. म्हणजे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आणि ज्या मुलीबरोबर डेटला गेलो तर त्या मुलीचं नाव होतं रेवा सावंत. तर तुम्ही म्हणाल की हे रेवास किचन हे नाव कसं, एकतर हे नाव खूप युनिक आहे रेवा, आणि रेवा म्हणजे रिव्हर. सो कसं आहे, हे जो फ्लो असतो हा कंटिन्यूस चालू राहावा असं तिच्या नावातून असं मला वाटलं. सो मी हेच ठरवलं की काही इन फ्युचर किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये असेल, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा क्लोदिंग वगैरे काही असेल, सो त्याचं नाव मी हे रेवा ठेवणार. सो स्टोरी सुरू ही अशी होती की लाईक म्हणजे मला स्वप्न पडलं होतं आणि त्या मुलीबरोबर मी डेटला गेलो होतो. सो आता कॉलेज लाईफ आणि स्कूल लाईफ तुम्हाला माहिती असेल की कसं असतं की लाईक एक अल्लड मुलं असतात आणि म्हणजे एक क्रश असतं, हे असतं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड अँड ऑल सर. तो असं काही आमचा नव्हतं, बट एक असतो क्रश. सो तसंच तिच्यावर डेटला गेलो होतो आणि तिने मला विचारलेला प्रश्न होता की तू फ्युचरमध्ये काय करणार. म्हणजे जसं की इनिशियल स्टेजला जेव्हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकदा म्हणजे रिलेशनमध्ये येतात, सो ती लोकही विचारतात की पुढे जाऊन कसं काय किंवा काय. सो तिने बेसिकली मला असं प्रश्न विचारला होता की फ्युचरमध्ये तू काय करणार किंवा काय. आणि तेव्हा मला आठवलेलं की मी स्कूलमध्ये आन्सर दिलं होतं की शेफ. आणि मला त्याच्यामध्ये खूप आवड आहे. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात, प्रेझेंटेबल राहावं लागतं तुम्हाला, डिसिप्लिन्स खूप लागतात त्या गोष्टीमध्ये. आणि ही गोष्ट मला खूप आवडते, म्हणजे डिसिप्लिन, प्रेझेंटेबल राहणं वगैरे. सो तुम्ही कधी आलात रिवास किचनला तर तुम्ही पण इकडे बघा, लाईक ॲम्बियन्स याचा, टेस्ट मेनली, प्रेझेंटेबल वगैरे खूप असं वेगळं आहे. सो हेच तिला उत्तर दिलं होतं की मला मोठा होऊन शेफ बनायचं आहे वगैरे.
कारण ती मला कळलं की किती वर्ष घेणार, काय घेणार वगैरे. सो मी म्हटलं की करूया म्हणून. तिने सांगितलं होतं की जर तुला करायचं असेल तर ती तुझं हॉबी असेल तर तुझं हॉबी हे तुझं पॅशन वगैरे जे आहे ते तुझं करिअरवर इम्पॅक्ट कर आणि ते तुझा बेस म्हणून तिथून तुला स्टार्ट भेटेल, बूस्ट भेटेल. कारण का आपण बघतो की जॉब वगैरे करतात वगैरे. सो कोविड नंतर खूप वास्ट असं हे आलेलं की डेन्समध्ये गेलं होतं. म्हणजे काही लोकांचे जॉबही गेले होते, काही लोक बेरोजगार झाले होते. सो मलाही कोविडने खूप काही शिकवलं. आपलं सुरुवात 2018 पासून झालं होतं जेव्हा आपलं क्लाउड किचन होतं. परंतु आता आपण 2021 मधून आपण स्ट्रीट फूडवरती त्याचं कन्वर्ट केलं आहे आणि आता 2026 चालू आहे. सो हा आपला रेवास किचनचा सर्व प्रवास आहे. जेव्हा रेवास किचन हा कन्सेप्ट स्टार्ट केला तेव्हा म्हणजे स्टार्ट करायचा होता तेव्हा मी कॉलेज लाईफ नुकताच सुरुवात केली होती. म्हणजे लाईक 12th पास आउट झालेलो आणि त्याच्यानंतर मग जेव्हा विचार प्रत्येकाला मला वाटतं हा प्रश्न येतो की 12th नंतर करायचं काय. सो तेच स्कूलमधलं परत एकदा आठवलं की शेफ बनायचं आहे. सो HMचा मी गव्हर्नमेंट एक्झाम दिलेला आपलं कॅटरिंगचं. सो HMमध्ये मला पास आउट होऊन मला गोवा लागलं होतं. सो गोवा जेव्हा मी तिकडे गेलो तिकडे म्हणजे गोव्याला जायच्या आधी जेव्हा फीज वगैरे बघितलं वगैरे त्यांचं स्ट्रक्चर वगैरे सांगितलं तर त्यांनी असं सांगितलं होतं की ॲट अ टाइम तुम्हाला 3 इयर्सची फीज भरावं लागेल. सो तेव्हा असं काय फायनान्शियल स्टेबल नव्हतं की वन ॲट अ टाइम तुम्ही 3.5 लाख किंवा 4 लाख पटकन तुम्ही भराल आणि द्याल. कारण का हे पॅरेंट्सना मी सांगितलं नव्हतं की मी HMचा एक्झाम देतोय. जस्ट की मी सांगितलं होतं की लाईक मी पिकनिकला चाललो, मी फ्रेंड्सकडे चाललो आणि मी एक्झाम देऊन आलो होतो. तर नंतर जेव्हा कळलं तेव्हा मी घरी सांगितलं तेव्हा मम्मी पप्पा शॉक होते. आणि तुम्ही जेव्हा लहान असतात तेव्हा तुमचे फॅमिलीज खूप म्हणजे असतं ना की लाईक आपला मुलगा करेल की नाही, आपण एवढे पैसे टाकलेत तर तो अचीव करेल की नाही वगैरे हाच त्यांना खंत होता. सो आणि गोवा म्हटलं की तुम्हाला माहिती आहे तिकडे की पब्स क्लब्स अँड म्हणजे एक एज असतं की ते एक सर्टन एज क्रॉस केल्याच्या नंतर मिडल क्लास फॅमिलीमधले जे आहेत मेनली त्यांना ही गोष्ट माहिती असेल की लाईक एक सर्टन एज क्रॉस केल्याच्या नंतर त्यांना कळतं की लाईक आपला मुलगा किती मॅच्युअर्ड आहे, किती ही गोष्ट हँडल करू शकतो की नाही वगैरे. सो हेच होतं. मला वाटतं की जेव्हा मी घरी सांगितलं तेव्हा एवढं कन्व्हिन्स करायला लागलं फॅमिलीसाठी की लाईक हो मी करतोय, तुम्ही सपोर्ट करा, हे करा. आता हे रेवास किचन स्टार्टअप करायचं आधी पण त्यांचं हेच होतं की लाईक तू पूर्ण करू शकतो की नाही. कारण का आपण सर्वीकडे ऐकलंय की मराठी माणूस हा स्टार्टअप करू शकतो पण एंड करू शकत नाही. म्हणजे एक सक्सेसफुल नोटला नेऊन जर गेलं तर ते खूप वेगळं होतं. पण जर तुम्ही स्टार्टअप केला 2-3 महिन्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉफिट वगैरे आला नाही तर बरेच लोक तिकडे कट डाऊन करतात. सो असं नका करू. तुम्ही चेंजेस करत राहा बिझनेसमध्ये. तुम्हाला खूप यश आहे. जर तुम्हाला लाईक मोमोजचं आता खूप ट्रेंड चालू आहे मोमोजचं. काही लोकांचं चालतं, काही लोकांचं नाही चालत. पण बंद केल्याच्या नंतर परत तुम्ही जे नाव कमवलेलं असतं खूप डीपली जातं. तसं नका करू. तुम्ही चालू ठेवा, वेगवेगळे इन्व्हेन्शन्स करत जावा. तेच हे रेवास किचन पण भरपूर इन्व्हेन्शन करत आलंय. तुम्ही स्टार्टिंगला बघाल तेव्हा आपल्याकडे एक 10 ते 15 होतं आणि तेव्हा आपल्याला बुर्जी पावची गाडी म्हणून ओळखली जायची. सो आत्ता इकडे एवढे सेलिब्रिटीज पण येतात, बरेच लोक येतात आणि म्हणजे मी म्हणजे आम्हाला अलाउड नाही की असं नाव सांगायला हवं. त्यांच्याकडून आले आणि तो प्रोटोकॉल मला वाटतं मी पाळीन. पण हो की सेलिब्रिटीज पण येतात आणि ह्याला सेलिब्रिटी कॅफे पण म्हटलं जातं. सो बिकॉज हे 10-15 डिशेसवरून जेव्हा वाढवतात ना तेव्हा मला कळतं की एक सर्टन ग्रोथ काय आहे, बिझनेस ग्रो कसा करतोय तुमचा किंवा काय करतोय. आणि मला वाटतं चेंजेस आणणं खूप गरजेचं आहे बिझनेसमध्ये. मला हेच वाटतं. मी सकाळी 11:30-12च्या दरम्यान जातो. म्हणजे तेव्हा ह्या रोडला गर्दी कमी असते आणि मी मोस्टली सायकलवरूनच जातो. गाडी आणि बाईक तर मी चालवतच नाही मुळे. सो आपका एक कोई फिक्स्ड है कि आप हर रोज अलग? ऍक्च्युली आमचे सगळे ते बांधलेलेच आहे. म्हणजे प्रत्येकाला मग आपण रेट करू शकत नाही. जे बांधलेले असतात ना मग त्या हिशोबाने आपल्याला सगळं घ्यावं लागते. मग तिथे बार्गेनिंग नाही करायची. इनको कहते हैं प्लाझा मार्केट. सगळे बाहेरच बसतात. हो हे लोक आतमध्ये नाही बसत.
म्हणजे कोथिंबीर, पुदिना, हे आम्हाला निंबूवाला आहे. निंबूवाला, उसका नाम है शिवाजी. त्या हाचा आणि एक मला हे द्या, पुदिना द्या. पुदीना ऐसा ताजा वाला लेता है, और इसको कहते हैं गाँवटी धनिया. गावठी धनिया. हाँ, इसमें चाइना का भी आता है और ये भी आता है, लेकिन ये अपना गाँवटी धनिया ही अपन लेते हैं यूज करने के लिए. उसको ये भाई उसका खुशबू भी देखो. उसका गार्लिक सुक्का विक्का बनाने के लिए जो लहसुन लेते हैं वो अपन वहाँ से लेते हैं. अच्छा वो भी होलसेल वाले ही है अपने. अच्छा. बारिश में ज्यादा बढ़ता बारिश में बढ़ते हैं ना, कि स्टॉक कम हो जाता है. क्या होता है बारिश में सब्जी को कैसा धूप ज्यादा लगता है, अच्छा. तो उसको फैलने के लिए ये नहीं मिलता. और पानी ज्यादा हो जाएगा ना तो सब्जी ज्यादा ये नहीं होती. कभी कभी क्या आता है, कुछ माल किसके पास आता है, किसके पास नहीं है. तो मैं कभी यहाँ भी लेता हूँ, वहाँ भी लेता हूँ, लेकिन अपन देख के ही लेते हैं जो हरा सब्जी वाला है. हाँ. बोले को तो काकड़ी, गोभी भी रहेगा. तो यहाँ सब होलसेलर्स आते हैं बाहर से लेने को. उनको 5-5, 6-6 डजन करके ऐसे राइट, हाँ, डजन करके लेना पड़ता है. इसलिए मेरे सब पहचान वाले करके मैं उन्हें बार्गेनिंग करते हैं. हाँ, कभी कभी भाव ज्यादा चढ़ गया. अभी ये जो अभी लहसुन अभी लिया आपने, तो अभी अपने को 120, 130 में मिला. लेकिन यही जो लहसुन है ना, जब भी महंगा हो जाता है ना, तभी 210 रुपए पैकेट में भी अपन लिए ला. ऐसा जाता हूँ और आता हूँ ऐसा लगा के दोनों बाजू में. का नाम क्या है और आप क्या करते हो यहाँ? सरनेम मेरा विशाल कुमार है, मैं हेल्पर करता हूँ. मेरा जुवराज नाम है, मैं झारखंड का रहने वाला हूँ. इधर अशोकवाड़ी में काम करता हूँ और मैं 1.5 साल से इधर काम कर रहा हूँ. मेरा नाम सुधीर कुमार है, मैं दो महीने से काम कर रहा हूँ इधर. मेरा दोस्त लाए थे इधर, मैं इधर घूमने आया था. इधर मेरा दोस्त इधर काम पर लगाया था. चिकन मालवनी है और ये कीमा है, चिकन कीमा. ये अपने यहाँ इधर सबसे ज़्यादा सेलिंग होता है, सबसे ज़्यादा बिकता है, सबसे ज़्यादा. नमस्ते, माझं नाव ममता महेंद्र अरुंदेकर. मी अमेय महेंद्र अरुंदेकरची मम्मी आहे आणि आम्ही 5 वर्ष झाली आम्ही रिवर्स किचन स्टार्ट केलं. आधी स्टार्ट केलं आम्ही घरातून, जे लॉकडाऊनमध्ये होतं, राऊंड अबाउट 2020मध्ये स्टार्ट केलं घरातून. त्याच्यानंतर मग हळूहळू आम्हाला थोडा चांगला रिस्पॉन्स मिळत गेला. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे कस्टमर्स जे आमचे आहेत ते सांगत गेले की तुम्ही ऑन रोड का नाही स्टार्ट करत बिझनेस, ॲज अ बिझनेस. मग आम्ही एक रेंटवर गाडी बघितली, ती जरा फ्लरिशमध्ये होती. त्याच्यानंतर मुलाचं आयडिया झाली की आपण स्वतःचं का हे विदाऊट रेंट, म्हणजे रेंट न भरता आपण स्वतःचा बिझनेस चालू करूया, म्हणजे जे आपलं असेल असं. आणि आता पाडव्याला आपले 3 वर्ष कंप्लीट होऊन 4थं वर्ष चालू होत आहे. सो होईल. ॲक्च्युली आमची जी आहे ती ट्रेडिशनल आहे. त्यांनी थोडे आहेत ट्रेडिशनल पण आहेत रेसिपीज, आणि थोडे त्यांनी इनोव्हेटिव्ह करून त्यांनी स्वतःचे पण रेसिपीज स्टार्ट केलेले आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू आता जे ट्रेंड आहे तसंच स्टार्ट केलं. अहो येत आहे का? जास्त हिवी बोले थे आपको कि वो शेफ का करता है, तो आप लोग क्या सोचे थे? मैं उन्होंने क्या एक्चुअली कहा? हम मिडिल क्लास से है, सो बिजनेस में एंटर करना ये बहुत ही बड़ा रिस्क था वो एक्चुअली. और पहले इन्वेस्टमेंट तो भी उसने करना. कहा कि वो जॉब क्विट कर रहा है. सो मैंने कहा कि नहीं, जॉब तो कंपलसरी चाहिए.
क्योंकि स्टार्टअप है तो जॉब चाहिए, तो धीरे धीरे दोनों उसने बैलेंस किया, तो वो जॉब भी कर रहा है और अब तो हेल्पिंग हैंड भी है, तो अब दोनों हो रहा है। उससे हमने उसको कहा कि तू जॉब पे ध्यान दे, यहाँ हम लोग ध्यान दे देते हैं, समझ गए। हम लोग को ज्यादा से ज्यादा आइडिया आने लगे बाद में, एक 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 अच्छा तो तू जॉब छोड़ने का ये मत कर देना। ऐसा लगता है अभी इतना, बिकॉज मैंने जब रिसर्च किया इसके बारे में, मेरे को इतने रिव्यूज आए कि मतलब, और मैंने गूगल पे सर्च कर दिया रेवा किचन, उसमें अंकल मैंने जितने भी देखे ऑलमोस्ट जेन्युइनली सबने अच्छी तारीफ ही की है। मैंने सिर्फ गूगल पर डाला ना, इतने लिस्ट ऑफ फेमस आए। आपको भी कैसा लगता है कि मतलब मेरा सब तारीफ करते हैं? हाँ, सोचा तो नहीं था। लेकिन वो ऐसे ऑटोमेटिक होते गया। और इसका मैं क्रेडिट दूंगी मेरे हस्बैंड को, जो मीन्स उसका 50% है तो उनका 50% है उसमें। उनका द वे ऑफ मीन्स क्या बोलते हैं उसको, हेल्पिंग हैंड तो है, वो कैसे इंटरेक्ट करते हैं सा विद द कस्टमर्स एंड एवरीथिंग। तो कस्टमर इज भगवान ना, हाँ। उनके साथ बातें तो करना कैसे बोलते हैं चूज भी हम लोग ऐसे करके देते हैं कि बाबा तुम ये दो, मतलब मेरा धंधा करने का बात ये है अलग, ऐसे नहीं कि बाबा मेरे को 2 भाकरी दो, उसके साथ कुलचा के साथ में 2 कुलचा दो, दोनों से। अभी अब तुम्हारा ग्रुप आया तो बोले 6 खीमा ले लो, 6 खीमा खाने का। बोले 6 खीमा क्यों ले रहे हैं? भले हमारे जो थोड़ा छोटा रहेगा चलेगा, लेकिन अलग अलग लेते, तुम लोग को टेस्ट का मालूम नहीं रहेगा। तुम लोग चिकन सुक्का लेना, कलेजी लेना, रॉस ऑमलेट लेना, ये सब अलग अलग डिश ले लो। उसका वो ड्रीम है। उसका है, ड्रीम है, लेकिन उसको बोला पता है ना आपको कितना खर्चा है, क्या है। हाँ, आप थोड़ा थोड़ा सब लोग निकालो, दे दो, ये 10-12 करोड़ तो थोड़ा सा कुछ कर देंगे, फिर आपको फ्री पास दे देंगे हम लोग। नमस्ते, मी महेंद्र अरुंदेकर, रेवाज किचन हे आमच्या मुलाचं आहे, अमय माझा मुलगा अमय अरुंदेकर। आम्ही आमचा जन्म मुळात इकडचाच, दादरचाच। 1964चा माझा जन्म, अमयचा 1995चा आहे। तर आमचा जन्मच इकडचा है, दादरचा। और जो हमारे जो सब मसाले जो आते हैं, जो मालवनी मसाला आते हैं, हल्दी आते हैं, वो सब वहाँ से आते हैं, कुडाल से। कुडाल बोलेगा तो गोवा का पहिला। मला खूप दिवसपासून असं लॉलीपॉप खायचे होते वेगळ्या प्रकारचे, तर मी पहिल्यांदा आलो या रेवाज किचनला। तुम्ही बघू शकता, तर मी मलाई लॉलीपॉप ट्राय केले इथे आणि खूपच भारी आणि एकदम बेस्ट लॉलीपॉप है। तो माझ्या आता खूपच तोंडाला पाणी सुटत आहे। तर हाय, आई एम शिफाली। मैं इसकी स्कूल फ्रेंड हूँ, तो मैं लास्ट 5-6 ईयर्स से यहाँ पे आ रही हूँ रेवाज किचन में, और इनका कीमा कुलचा ये बहुत बेस्ट है। इसमें तंदूर में भी ये बहुत बढ़िया है, और एज अ मालवनी वगैरह यू मस्ट ट्राई। थैंक यू। रेवाज किचन हम लोग 1-1.5 साल से आते हैं इधर। अभी दादर में, मैं तो दादर में रहता हूँ, बाकी भाई और एक कॉलेज फ्रेंड संतोष में रहता हूँ। यहाँ पे आते हैं, इसका एकदम ऑथेंटिक मालवनी टेस्ट है, तो हर बार वो कुछ ना कुछ अलग ट्राई करते हैं। वजरी, कॉर्न हुआ, कलेजी, ये सब अलग अलग इनके पास बहुत अच्छा व्हरायटी आहे, और टेस्ट बहुत अच्छा आहे। ही पहिल्यांदा मी आली आहे, पण तिथे टेस्ट खूप छान आहे। माझा मित्राचा आहे अमय करून, आणि खूप मस्त ऑथेंटिक ॲक्च्युली मालवणी चिकन आपण जे बोलू शकतो ते आपल्याला रेवाज किचनमध्ये भेटेल।